धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी निळा म्हणे बोध कलंके धरे नेटके रूपे ऐसे भक्ता प्रिया प्रियोत्तम सदा विश्राम दासा विसी विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरे महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल मच्छ कच्छवर हजाला खुजाही शोभला विकराळ आनंदकंद सच्चिदानंदघन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाची एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबाराय यांचा हा अभंग
आहे विठाला. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आमचं नातं काय आहे. ते कन्फ्युजन अगोदर मी दूर करते. आमच्या दोघींचं नातं आहे ननंद भाऊजाईचं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, ननंद कोण आणि भाऊजाई कोण? तर मी ननंद आहे आणि या भाऊजाई आहे आणि आम्ही दोघी सख्या ननंद भाऊजाई आहोत. आणि आपल्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. कोणता विषय आहे? कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे. अरे 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 लय मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा कोणता विषय आहे. हा वा, क्या बात आहे. असा आवाज पाहिजे. आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचा काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? मोठ्याने बोला सर्वजण. कोणता काळ चांगला होता? बचत गट. कोणता काळ चांगला होता? सर्वजणी मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला होता. आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचाच काळ चांगला होता. विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. हे महाराज जसं काय पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते. आता 20-25 वर्ष झाली जन्माला आले, निघाले पूर्वीचा काळ सांगायला. पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतोच. कळतो की नाही? कळतो की नाही? कळतो. परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो, आपण स्वतः अनुभवतो. आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून, आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला आहे. आत्ताचाच काळ चांगला आहे. आणि हेही आपण उदाहरणानिशी प्रमाणासहित पटवून देऊ की आत्ताचाच काळ चांगला आहे, आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? महिला मंडळ सर्वांनी सांगा, मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला आहे. आत्ताचाच काळ चांगला आहे. आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे. आणि पटवून देत असताना अभंग ही सोडवावा. विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले. म्हणाले की नाही? सर्वांनी मोठ्याने सांगा म्हणाले की नाही. पण मला सांगा, हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? यांच्या तोंडाला काय मुस्क लावलंय का? ते मास्क मास्क मास्क. पूर्वीच्या काळी बैलाला मुस्क असायचं आणि जो बैल इथं तिथं तोंड घालतो ना त्याच्या तोंडाला मुस्कच असतंय. तसं मला तरी वाटतं यांच्या सुद्धा तोंडाला मुस्कच लावलेला असावं. मुस्क नसतं तर रामकृष्ण हरी म्हणाले असते की नाही. पण म्हणाले का? मोठ्याने सांगा म्हणाले का? विठाला
अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात. भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार किसी भगवान आपल्या भागाचे वैभव दंडगवळ महाराज दोन्हीही बापलेक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचे मनापासून स्वागत आहे. भगवंताचे अनंत अवतार आहे आणि त्या अनंत अवतारांपैकी भगवंताचे मुख्य अवतार आहेत 10. किती अवतार आहे मुख्य? मोठ्याने बोलत जा सर्वजण. किती अवतार आहे? आणि तेच 10 अवतार निळोबाराय या अभंगातून सांगतात. प्रथम चरणामध्ये निळोबाराय भगवंताचे 5 अवतार सांगतात. मच्छ कच्छ वराह झाला, खुजाही शोभला विक्राळ. मच्छ कच्छ वराह, खुजा म्हणजे वामन अवतार, खुजाही शोभला विक्राळ. विक्राळ म्हणजे नरसिंह अवतार. असे 5 अवतार निळोबाराय प्रथम चरणामधून सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये निळोबाराय सांगतात की या भगवंताला भक्त हे अत्यंत प्रिय आहे आणि त्या भक्तांचे काम करण्यासाठी तो अविश्रांत विटेवरती उभा आहे. भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासावीस. तिसऱ्या चरणामध्ये निळोबाराय भगवंताचे 3 अवतार सांगतात. इकडे लक्ष द्या बचत गट, इकडे लक्ष द्या. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेश. फरशधारी ज्याच्या हातात फरश आहे, परशु आहे. कोणता अवतार? बरोबर परशुराम अवतार. फरशधारी धनुर्धर ज्याच्या हातात धनुष्य आहे. कोणता अवतार? राम अवतार. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. बरोबर कृष्ण अवतार. असे 3 अवतार निळोबाराय तिसऱ्या चरणातून सांगतात. अगोदरचे 5, आत्ताचे 3. किती झाले 5 आणि 3? मोठ्याने सांगा किती झाले? राहिले किती? मग ते शेवटचे 2 अवतार निळोबाराय शेवटच्या चरणातून सांगतात. निळा म्हणे बौद्ध कलंकी. बौद्ध आणि कलंकी. निळा म्हणे बौद्ध कलंकी, धरी नेटकी रूपी ऐसी. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला आणि आपल्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणी सहज देईल की पूर्वीचाच काळ चांगला होता. बघा 4-5 म्हातारे माणसं जर गप्पा मारीत बसले, सहज म्हणतात आताचं काही खरं नाही, पूर्वीचाच जमाना चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती.
पूर्वीचीच माणसं चांगली होती. पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता, मान मर्यादा होती. पण आता प्रेम राहिले नाही का, श्रद्धा राहिली नाही का, विश्वास राहिला नाही का, मान मर्यादा राहिली नाही. अहो पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडू देत नव्हती. पदर बचत गट. नाही तुम्ही नका घेऊ आता पाटापाटा, मी आता तर सांगतच नाही. हे पदर विदर सगळं पूर्वी होतं, आता नाही. आताचा जमाना बदलला, आता फॅशनचा जमाना आला. याचा अर्थ फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे, फॅशन माणसानं केलीच पाहिजे. पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे. एक गीतकार फार सुंदर गीत लिहितात. हरी पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे, आई वडील लग्न जमवायचे आणि मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. बरोबर आहे की नाही? खरं सांगा बाबा, तुम्ही पोरगी पाहायला गेले होते का? पोरगी पाहायला गेले होते? पोरगी पाहायला गेले होते का तुम्ही? नव्हते गेले, नव्हते गेले. म्हटलं बाबांनी पार्टी बदलली का काय? पूर्वीच्या काळी आई वडीलच लग्न जमवायचे, मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. पण आता तसं राहिलं नाही. आता मुलं मुली लग्न जमवतात आणि आई वडील गपचूप तांदूळ टाकायला उभे राहतात. एवढंच नाही, मुला मुलींचं लग्न झालेलं आई बापाला पार 2 महिन्याने समजतंय आणि 6 महिन्यात तर यांचा घटस्फोट. ही आत्ताची परिस्थिती.
म्हणून आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचाच जमाना चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, त्यामुळे पूर्वीचाच काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? मोठ्याने बोला सर्वांनी. कोणता काळ चांगला होता? पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा मी तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले की नाही? सांगितले. आपणही सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? म्हणाले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले. पण मला सांगा, हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? मग आता हे महाराज जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय विंचू चावला असता? पण नाही, असं नाही म्हणू द्या. महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. आणि महाराज म्हणाले की निळोबरायांनी आजच्या अभंगात भगवंताच्या 10 अवतारांचे वर्णन केलेले आहे. आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले, आज कीर्तन जुगलबंदीसाठी 2 विषय आहे. पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे? आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. बरोबर ना? आता थोडस ध्यान देऊ नाही का? मला सांगा, जिथं पाणी कमी आहे, जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते? बरोबर. जिथे पाणी जास्त आहे तिथे गवत जास्त उगवते. जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात? वा. जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात. जिथे अधर्म नाही, ध्यान देऊ नाही का? जिथे अधर्म नाही तिथं देव अवतार घेतो की जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो? बरोबर. जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो. म्हणजे अधर्म वाढला की देव अवतार घेतो. बरोबर. अधर्म वाढला की देव अवतार घेतो. म्हणजे ज्या काळामध्ये जास्त अधर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात. बरोबर. आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. कोणत्या काळात जास्त अवतार आहे? कोणत्या काळात जास्त अवतार आहे? पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त अधर्म वाढलेला होता. बरोबर. मग असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. अहो, पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. मग मला सांगा, पूर्वीच्या काळात अधर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला? कुणी वाढवला? माणसांनी वाढवला. मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आत्ताच्या काळातील माणसे चांगली? आत्ताच्या काळातील माणसं चांगली. आणि हे महाराज म्हणाले पूर्वीची माणसं चांगली होती, पूर्वीची लोक चांगली होती, पूर्वीचा काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीची लोक जर चांगली असती, पूर्वीचा काळ जर चांगला
बघितला असता तर पूर्वीच्या काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते. पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले. निळोबाराय अभंगाच्या प्रथम मच्छकच्छ वराह झाला खुजाही शोभला विक्राळ. भगवंताचा मच्छ अवतार महाप्रलय काळाच्या पूर्वी बीजांचे रक्षण करण्यासाठी झाला. भगवंताचा कच्चा अवतार देव आणि दानव समुद्र मंथन करत असताना मेरू पर्वताला आधार देण्यासाठी झाला. भगवंताचा वराह अवतार पृथ्वीची हिरण्याक्षाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी झाला. भगवंताचा नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाचे रक्षण करे आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झाला. भगवंताचा वामन अवतार इंद्राचे इंद्रपद सुरक्षित राहण्यासाठी झाला. या अवतारात भगवंताने बळीला पाताळात घातले आणि इंद्राच्या इंद्रपदाचे रक्षण केले. भगवंताने परशुराम अवतार घेऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केले, अत्याचारी क्षत्रिय मारले. भगवंताने राम अवतार घेऊन रावणाचा वध केला, दुष्ट राक्षसांना मारले. भगवंताने कृष्ण अवतार घेऊन कंसाचा वध केला आणि जरासंधासारख्या दुष्ट राक्षसांना संपवले. हे सर्व अवतार देवाला पूर्वीच्या काळात घ्यावे लागले. हे सर्व पूर्वीच्या काळातील अवतार आहे. मग देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला तर धर्मरक्षावया अवतार घेसे आपल्या पाणीसे भक्तजन. देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला तर धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दुष्ट लोकांसाठी
त्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. अवतार घ्यावा लागला. बरंच हाफमॅड लोकांच्या डोक्यात ठिकाण्यावरच नसते. अशा हाफमॅड लोकांच्या डोक्यात ठिकाण्यावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दोन मित्र एकदा गप्पा मारत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची तू मला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटला ठीक आहे, विचार. मग त्याने पहिला प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले आंबे तुला. हा विचार करू लागला. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले 10च्या 10 आंबे तुला. पण याला काही उमजेना. हा म्हणतो, जरा काहीतरी हिंट दे, जरा काहीतरी आयडिया दे, लगेच सांगतो. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुला. तरी या आंब्याला काही सांगता येईना. या म्हणजे त्या आंब्यावाल्याच सांगते मी. तू घरी चल. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. या दोघांचं बोलणं पाठीमागं बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळूच उठला, पुढे आला आणि त्याने याचे काना खाली लावली. पहिला मित्र म्हणतो, आज काय करतो, हे आज काय करतो. हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं ठिकाणावर आणतो. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार महाराज, तुम्ही आपल्या पार्टीचे दिसता. फक्त दिसतात. नाही आहेत पण पूर्वीच्या काळी देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? एवढंच नाही, पूर्वीच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. होत्या की नव्हत्या मुलांना? मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. आत्ताच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागतात का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्ण
रामकृष्णारी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्णारी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काही विंचू चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्णारी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काही खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे. अहो महाराज, पूर्वीच्या काळी मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते की नव्हते? मुलांनो मोठ्याने सांगा, करत होते की नव्हते? आत्ताच्या काळात करतात का? पोरांनो, तुम्ही कोणत्या काळातले? ते खरं बोलतात, ते खरं व्हायरस काळातले विठाला. ते खरं बोलतात. पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? मोठ्याने बोला, कोणत्या काळात? आणि आताच्या काळात? आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्या वेळेस तुला कळत नव्हतं, ज्या वेळेस तुला बोलताही येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं, न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं. आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही. बाबा तुम्हाला तर अक्कलच नाही. अरे गाढवा, तुझ्या बापालाच अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आली कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, त्याचं हित केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं. आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. त्याला त्याचे आई बाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये. मग मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? बरोबर, कर्तव्य कळणारा सुशिक्षित. मग खरे कर्तव्य कळाले कुणाला? मुलाला की आई बापाला? आई बापाला. मग खरे सुशिक्षित कोण? आई बाप, आणि तेच आपले भगवंत आहे. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे भगवंत हे ते आदि दर्शन तू घ्यावे जन्म देणारा आई बापा, माणसा जाणून तू घे. दुःखवू नको रे कधी माणसा, दुःखवू नको रे कधी
जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही. प्रगती म्हणजे प्रगती नावाची आले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाकडे यावं लागलं. सोबदार बाबा डिजिटल सोबदार बाबा, तुम्ही आपल्याच पार्टीचे दिसता. तो देव भक्तासाठी आजपर्यंत विटेवरती उभा राहिला. देव उभा राहिला. कोण उभा राहिला? कोणासाठी? भक्त पुंडलिकासाठी. भक्त पुंडलिकासाठी तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि हेच निळंबर आहे संत अभंगाच्या दुसऱ्या चरणी. भक्त प्रिय भक्तप्रिय प्रियतम सदा विश्रमदासाविसी. निळोबाराय म्हणतात, देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. देव उभा राहिला. देव हित आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही. तो तिला म्हणतो, अगं थांब. गेली ती मित्राच्या मोटरसायकलीवर बसून. आजच्या समाजाला जो देव मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे. म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजच्या समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात?
बऱ्याच माणसं आटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले ओ मेले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे ज्या गोर गरीब लोकांचे हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा काळ. ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? बचत गट. कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? आता कसे जागेवर आले. होतो थोडा त्रास पण गुण हमखास. विठ्ठल. आताच मला बडबड्या म्हणणारे या मुखिया महाराजांनी नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचाच काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीचा काळ चांगला होता ना, मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही इथं राहूच नका, जा पूर्वीच्या काळात. यांचं असंच आहे महाराज. खायचं ह्या काळातलं आणि गायचं त्या काळातलं. आणि काही काही महिलांचा स्वभावच असतो ना, खायचं सासरचं आणि गायचं हा माहेरचं. वाट चारी वाट सरू काय पातोस खेड्याला 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 खेड्याला. आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. गुरु 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 गुरु. आणि हिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसेल? कोणाच्या? माझ्या भावाच्या म्हणजे तुमच्याच घरी. म्हणून मी तुमचं इथं काहीच सांगत नाही. असंच एक महिला जात्यावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती. लिंबाच्या ग झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी. कोणी आंधळ्यानं केली साडी आली पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी बाई बेडी ग बेडी बाई बेडी. गुरु 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 गुरु. आता मला सांगा, हे काही गाण्यासारखं सद्गुण आहे का? पण काय गावं काही नाही. माणसाने गावं पण कसं गावं? सुंदर
आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की आत्ताच्या लोकांनी जगाला कोरोना दिला. जगातील लाखो लोक मारले गेले, जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे. जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात, म्हणजे यांच्या काळात, पूर्वीच्या काळात लाखो नाही, करोड नाही, अरबो लोक मारले गेली. त्याचं काय? तुम्ही म्हणाल अरबो लोक मारले गेले? हो, अरबो लोक मारले गेले. केव्हा? सांगते, ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण नक्की नाही. तू काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात, झटके मारतात घराच्या कुलपाला. एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारखे झटके मारायचे, सारखे झटके मारायचे. कुलूपीकडं झटके. मी म्हंटल, मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाल्या, नाही नाही महाराज, शेळी बांधली. म्हटलं मग बकरू बांधायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या, नाही नाही महाराज, बकरू बांधलं. म्हटलं मग कुलूप लावायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या, ओ महाराज, शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटका पण हाणला. पण म्हटलं पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं मावशी, अगोदर जर कडी लावलेली असेल तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर जर कडी लावलेली असेल तर राम 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 राम. अहो मावशी भर कीर्तनातून उठल्या ना घरी जायला. पाठीमाग सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाल्या, आथेबाई कुलूप बरोबर लावलेला आहे, बसा खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. त्या मावशीचं लक्ष कुलपावर होतं. तसं तुमचं लक्ष आहे ना कशावर? कुलपावर? नाही नाही, कीर्तनावर. विठ्ठला व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक आहे, ध्यान देऊ नये का? दशायुता नामयुतम सहस्राणी च विंशती, दशायुता नामयुतम सहस्राणी च विंशती, कोट्या षष्टीच षटचैव यस्मिन् राजन् वृद्धी होतः. कळलं काही? कळलं काही? नाही? अहो तुम्हाला काही कळत नाही म्हणून तर आमचं बरं आहे ना. हे मात्र खरं आहे ना. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात, आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारले गेली. 1,66,20,000 माणसे मारल्या गेली. 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. 1,66,20,000 महिला विधवा झाल्या. करोडो लेकरं बाळ उघड्यावरती आले. मग आता मला सर्वांनी सांगा, आताच्या कोरोनाच्या काळात जास्त लोक मारले गेले की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेले? पूर्वीच्या महाभारताच्या काळात, म्हणजेच पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? ऐकलं का महाराज? पूर्वी एवढी सत्तेने भारतामध्ये नुसता धिगाणा घातला. पूर्वीच्या काळात इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. 150 वर्ष. मग पारतंत्र्यामध्ये जगाव्या लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवलं. बिचारे कितीतरी निरापराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का?
आत्ताच्या काळातील महात्मा गांधी, आत्ताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आत्ताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आत्ताच्या काळातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व माणसांनी जहाल मतवादी होऊन तर काहींनी मवाल मतवादी होऊन स्वतंत्रासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये येणार. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी भत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी भत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारात धनुष्य हातात घेतला, तर काही अवतारात परशु हातात घेतला, तर काही अवतारात काहीही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. गोपवेश धारण केलेला अवतार आहे. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. आणि हेच निळोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. फरशधारी फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेश. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता स्वतंत्रासाठी लढा दिला, भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये येणार. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आताचा स्वतंत्राचा काळ चांगला आहे? स्वतंत्राचा काळ म्हणजेच आत्ताचा काळ. कोणता काळ? मग कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? थोडस मोठ्या आवाजात सांगा, महाराजांच्या कानावर फेटा आलेला आहे. कोणता काळ चांगला आहे? सर्वांनी सांगा, कोणता काळ चांगला आहे? तुम्ही म्हणाल महाराज, आताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला?
पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? तुम्ही म्हणाल आमचेच डोके चक्रावून गेले. याचे उत्तर तुम्हीच सांगा. सांगतो, पण त्या अगोदर सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल
खणखण खणखण टाळ वाजवले, मृदुंगचार्याने देखील दणदण दणदण पखवाज वाजवला, गायनाचार्याने सुद्धा जीव तोडू तोडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केले नाही. काहींनी केले बर का, काहींनी मनापासून केले, पण काहींनी कसे केले? हे काही भजन झालं का बरं? एक जण म्हणाला का रे मध्येच ठोबा रुक्मिणी शर्मावली कशासाठी असतं? दुसरं म्हणाल तुला माहित नाही का? हा म्हणतो नाही बुवा, हा सांगतो झोपेतले जागे करायला. आणि झोपतात ना, काही काही जण खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांची झोपेचे बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून, खांबाला टेकून, भिंतीला टेकून, झाडाला टेकून कधीच बसू नये. आणि जर का बसला, त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, टंगडावर केलं आणि हो, मग याला विचारलं का रे रात्रीचं कीर्तन कसं होतं? हा सांगलीच खारट खारट होता बुवा. भजन हे झोप मोडण्यासाठी नसते, तर भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. भजन ते ओंगाळवाणे नरका जाणे चुकेना. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या. सर्वांनी हात वर घ्या. वा वा, क्या बात आहे. मागं बसलेले पुरुष मंडळ सर्वांनी हात वर घ्या. हा, दोन्ही हात वर घ्या. शूटिंग वाले दादा, ज्यांचे हात खाली त्यांची शूटिंग अजिबात घेऊ नका. सर्वांनी प्रेमाने भजन करा. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी तेवढं काही सांगावं लागत नाही. फार सुंदर भजन केले. ज्यांनी ज्यांनी भजन केले त्यांनी शेजारच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज आत्ताचा काळ चांगला का पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? तुम्ही तर भांडणच मिटून टाकलं. तर लक्ष देऊ नाही का? पूर्वीच्या काळात, आवाज वाढवा थोडा. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला सुद्धा मिळत नव्हते. आणि आताच्या काळात लोकांकडे लाखो रुपये आहे. मग कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? आज लोकांजवळ लाखो रुपये आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्या लाखो रुपयांमुळेच खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात
वाढत चाललेली आहे. मग खून मारा मारा दरोडे भ्रष्टाचार वाढवणारा आत्ताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं. आणि आताच्या काळात आताच्या काळात प्रत्येकाकडे गाडी आहे. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाड्या असणार आत्ताचा काळ चांगला? पूर्वी पायी चालत जावं लागत असे, पण पूर्वी ऍक्सिडेंट नव्हते, गाड्याच नव्हते, ते ऍक्सिडेंट कुठून होतील? पण आताच्या काळात ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असा ऍक्सिडेंट प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती. आणि आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे? आताच्या काळातील. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला, पण 4 चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचा विसरला, आपल्या पत्नी बरोबर बोलायचा विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर बोलायचा विसरला आणि आई वडिलांचा तर विषयच सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 2 भाज्या लवकर खायला मिळत नव्हत्या. आणि आताच्या काळात 5 पक्वान्नाचे जेवण मिळते. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? तुम्ही अजून पूर्वीच्या काळातच आहे का? आमची पार्टी पक्की आहे. पूर्वीच्या काळात जास्त प्रमाणात खायला मिळत नव्हतं, कारण पूर्वी हायब्रिड नव्हतं ना. आताच्या काळात हायब्रिड खाणं वाढलं, त्यामुळे माणसांचे आजारही जास्त वाढले. मग असा आजार वाढवणारा आत्ताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? चालू द्या राजूबाई. पूर्वीच्या काळात सुनांना खूप सासुरवास होता. आजीबाई होता की नव्हता? खूप सासुरवास होता. आताच्या काळात सुनांना सासुरवास आहे का? ताई आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? ताई तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या सुनांना सासुरवास होता, पण पूर्वी घटस्फोट नव्हते. पण आताच्या काळात कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस घटस्फोटाच्या पाहायला मिळतात. मग असा घटस्फोट वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात बरेचसे लोक ही अशिक्षित होती आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोक ही शिक्षित आहेत.
मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आत्ताचा काळ चांगला? पूर्वीची लोक अशिक्षित होती पण सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं. होतं का? मग कोणता काळ चांगला आहे? हा, हे वाक्य आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं. आता माझ्या लक्षात आलं, लई लवकर आलं. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. आता माझ्याही लक्षात आलं, आत्ताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. अन्नदानाच्या पंक्ती होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. भव्य दिव्य मंदिरं होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता. आणि काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो, चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. आणि जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करणार आहे. आणि हेच निळोपराय सांगतात अभंगाच्या 4